भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 13 त्रिगुणांचे विवेचन हंसगीत याचा भाग पहिला. आजचा सूर्यनारायण वेगळीच प्रसन्नता घेऊन उदयाला आला होता. रात्रभर तांडव करून पर्जन्यही थोडा विसावला होता. आकाशातील कृष्णमेघ काहीसे इतस्ततः पांगले होते. त्यांच्या विरळतेतून आकाशाचं दर्शन होत होतं. सर्वत्र प्रभातीची आभा विलसत होती. उद्धवानं आपलं आह्निक उरकलं आणि प्रसन्न मनानं त्यानं कृष्ण प्रासादात प्रवेश केला. प्रासादात दृष्टी जाताच त्याला दिसलं की भगवान श्रीकृष्णही आतल्या कक्षातून सभागृहात येत आहेत. उद्धवानं भगवंतांना सनम्रतेनं वंदन केलं. त्याच्या मनात विचार आला, आता हेच माझे सद्गुरू, यांची चरणसेवा हीच माझी साधना. कारण काल भगवंत म्हणाले की सद्गुरूंचे चरण हेच आनंदाचं निधान आहे. आणि उद्धव मनाशीच हसला. भगवंताच्या हे लक्षात आलं. त्याच्याकडे प्रसन्न नेत्र कटाक्ष टाकीत ते म्हणाले, उद्धवा, आज कोणता प्रश्न तुझ्या मनात घोळतोय? उद्धव भानावर आला. आता आपलं मन मोकळं करायलाच हवं असं जाणून त्यानं पुन्हा भगवंतांना वंदन केलं आणि मनातला प्रश्न सांगायला सुरुवात केली. उद्धव म्हणाला, देवा, आपण सांगितलं की मानवी देहात उदित होणाऱ्या वासनांमुळेच मानवी देहाचं पतन होतं. पण या वासनांचं निर्मूलन कसं होतं आणि त्यासाठी गुरुभक्ती कसं कार्य करते ते आपण सांगावं. उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्णांना आनंद झाला. या प्रश्नावरील प्रतिक्रिया व्यक्त करीत श्रीकृष्ण म्हणाले, अरे, आपल्या वासनांचं निर्मूलन व्हावं हा विचार मनात येणं हे सामान्य जीवांच्या उन्नतीचं पहिलं लक्षण आहे. आता तुला सविस्तर सांगतो असं म्हणत त्यांनी विवरणाला आरंभ केला. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, प्रथम हे लक्षात घे की सर्व वासनांचा प्रवास हा त्रिगुणातून चालत असतो. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांचे स्वभाव धर्म वेगळे आहेत. तेव्हा त्यांना आवर घालतानाही स्वभाव धर्म लक्षात घेतले पाहिजेत. त्यापैकी तमोगुणांबद्दल बोलायचं झालं तर हा सर्वथैव नाशाला कारणीभूत होतो. तमोगुणाला धर्म, शास्त्र, नीती, नियम ह्यांचा विधिनिषेध नसतो. अज्ञान, अविद्या, क्रोध, मत्सर, दुराचार ही त्याची एकमेव शक्ती असते. त्यातच तो जीवाला निरंतर फिरवीत राहतो आणि जीवाच्या अधोगतीला कारणीभूत होतो. दुसरा रजोगुण आहे. हा कार्य प्रवृत्तीसाठी आवश्यक आहे. परंतु या प्रवृत्तीतून कृतकार्याच्या आसक्तीत होणारं रूपांतर जीवाला समजत नाही. एका वासनेतून नवी वासना उदित होते. याप्रमाणे वासनांचा संभार इतका वाढतो की त्यात जीव केव्हा गुरफटला जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. उद्धवा, तिसरा सत्वगुण आहे. सत्वगुणाचा आविष्कार अंगी असणं हे मुमुक्षूचं पहिलं लक्षण आहे. धर्म, शास्त्र, नीती, नियम यांचं मर्यादित बंधन त्या जीवाला प्रगतीपथावर नेतं. आत्मोद्धारासाठी केवळ सत्वगुणच उपयोगी पडतो. तेव्हा मुमुक्षू साधकानं दुष्ट अशा तमोगुणाचा सर्वस्वी त्याग करावा. रजोगुणाचं नाठाळ घोडं कार्य होताच सोडून द्यावं आणि सात्विकतेतील फक्त सत्यसारच स्वीकारावं. उद्धवा, सत्वगुणातून सात्विक वृत्ती तयार होते. त्यातून चित्तशुद्धी होते. रजतम विषयांची अशुद्धी आपोआप कमी होते.
त्याचबरोबर माझी भक्ती हे साधन हाती घ्यावं. त्यातून सद्गुरू संग मिळाला म्हणजे सोन्याहून पिवळं म्हणावं. गुरुबोध, गुरुसेवा हीच खरी साधना आहे. जेव्हा गुरुबोध अंगी मुरू लागतो तेव्हा त्या साधकाच्या अंतरात ज्ञानोदय होतो आणि त्या ज्ञानाग्नीत आशा तृष्णादी मोहमयी वृक्ष भक्ष्यस्थानी पडतात. वासनांचे डोंगर जमीनदोस्त होतात. म्हणून उद्धवा, ह्या त्रिगुणांच्या आधारेच या गुणांना आवरावं लागतं. शेवटी तो साधक गुणातीत अवस्थेत येतो, तोच सिद्ध होतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा. दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.